हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला पेरूचा चाट बनवून दाखवणार आहे। अगदी इझी आणि सरळ पद्धतीने पेरूचा खूपच टेस्टी आणि यम्मी चाट बनवून दाखवणार आहे। चला मग झटपट रेसिपी पाहून घेऊया। इथे मी 2 पेरू घेतले, चांगले धुवून घेतले। थोडासा कच्चा असला तर चांगले लागते। खूप जास्त मऊ नाही झाला पाहिजे, म्हणजे खूप जास्त पिकलेला पेरू नाही घ्यायचे आपल्याला। थोडासा क्रंची असला तर चांगले लागते खायला। आता चला कापून घेऊया पीसेस मध्ये। जसा मोठा बारीक जसा करायचे तसा तुम्ही करून घेऊ शकता, काही हरकत नाही। मी पण कापून घेते। एक बाउल मध्ये ठेवते। बघा मित्रांनो, सगळे पेरू मी कापून घेतले, म्हणजे दोन्ही पेरू कापून घेतले। आता थोडीशी कोथिंबीर घ्यायची, चांगले धुवून घेतले मी। आता बारीक बारीक चॉप करून घेऊया। एवढे वापरायचे नाहीये, थोडाच घेऊ आपण। मी थोडासा जास्तच कापून घेते दुसरी रेसिपी मध्ये यूज करायला। कोथिंबीर कापून झाले। आता मी बोर्ड साइडला ठेवते आणि इथे बाउल घेते पेरूचा। आता चाट बनवते। सगळ्यात आधी मी घालते इथे 1 टेबल चमचा साखर, चवीपुरती लाल तिखट घालते। हा जास्त तिखट नाहीये, थोडा लाल जास्त आहे, तुम्ही तुमची चवीपुरती घ्या। चाट मसाला घालते मी 1 चमचा करीब, आणि काळा मीठ घालते अर्धा चमचा। खूप जास्त नाही घालायचे, लागलं तर नंतर परत आपण घालू शकतो। थोडीशी कोथिंबीर घालते आणि थोडासा लिंबाचा रस। लिंबाचा रस पण खूप जास्त नाही घालायचे, लागलं तर परत आपण घालू शकतो अजून थोडासा। आता चांगले मिक्स करून घ्यायचं। खूप छान मिसळून घेऊया आणि आपला चाट अगदी रेडी होईल। मी थोडासा टॉस करून घेते, म्हणजे सोपं होईल मिक्स करायला। बघा मित्रांनो, आपल्या खूपच टेस्टी आणि यम्मी पेरूचा चाट रेडी आहे। खूपच टेस्टी लागते आणि अगदी झटपट तयार होते। तुम्ही बघू शकता किती झटपट मी बनवून तयार केलं। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो, आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आजसाठी एवढेच, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि तोपर्यंत सेफ रहा, स्वस्थ रहा आणि खात रहा। बाय बाय।